जय श्रीराम मित्रांनो, माझे नाव ओम सिनकर. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर आपण आज पाहणार आहोत 10वीतील लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या पाठातील प्रॅक्टिस सेट 1.1. तर चला तर मित्रांनो, आपण वळूया प्रॅक्टिस सेट 1.1 कडे. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील पहिला प्रश्न हा आहे की कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू द सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, ते आपल्याला ऍक्टिव्हिटीनुसार सॉल्व्ह करायचं आहे. तर इक्वेशन आहे 5x + 3y = 9 हे पहिले इक्वेशन आहे. 2x - 3y = 12 हे दुसरे इक्वेशन आहे. तर आपल्याला तुम्हाला माहीतच असेल की इलिमिनेशन मेथड आपण शिकलेलो आहात. तर इलिमिनेशन करताना कोणती सेम टर्म आणि अपोजिट साईन असावी लागते. तर आपल्या इक्वेशनमध्ये 3y + 3y - 3y हे सेम टर्म आहे, अपोजिट साईन प्लस मायनस आहे. तर आपल्याला या टर्मने ॲडिशन करायला लागेल. तर आपण करूया ॲडिशन. 5x + 3y = 9 हे पहिले इक्वेशन आणि 2x - 3y = हे 12 हे दुसरे इक्वेशन. 5x + 2x = 7x होतील, प्लस 3y - 3y कॅन्सल होतील. 9 + 12 = 21 होतील. x इकडे मल्टिप्लाय 7 आहे, तर तिकडे 21ला गेल्यावर डिवाइड होतील. x = 3. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला कोणतेही एका इक्वेशनमध्ये x = 3 हे ठेवावे लागेल. तर आपण ठेवूया इक्वेशन नंबर 1 मध्ये 5x + 3y = 9 हे आपले पहिले इक्वेशन आहे. तर आपण या इक्वेशनमध्ये ठेवूया 5 × 3 + 3y = 9. 5 × 3 = -15 होतील. 9 - 15 3y = -6. 3 इकडे मल्टिप्लाय y ला, तर तिकडे गेल्यावर -6ला डिवाइड होतील. y = -2. सोल्युशन इज x, y = 3, -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.